नमस्कार मंडळी, कसे आहात? जय श्रीकृष्ण. आपण मागच्या वेळेस चौथा अध्यायावर माहिती बघितली होती. आता आपण आज 5वा अध्याय कर्मसन्यास योग यावर माहिती बघणार आहे. तर अर्जुन भगवंताला म्हणतो की देवा, आधी तू सांगितलं की कर्मफळाचा त्याग कर, आणि आता सांगतो की भक्तियुक्त कर्माची प्रशंसा करतो. तर या दोन्हीमध्ये काय फरक आहे ते मला समजावून सांगा. मी फार संभ्रमात पडलो आहो. तेव्हा श्रीकृष्ण भगवंत म्हणतात, पार्था, कर्माचा संन्यास व भक्तियुक्त कर्म हे दोन्ही समान आहेत. या दोन्हीमधून कोणत्याही एका कर्माचा किंवा एका भागाचा तुम्ही अभ्यास केला तरी त्याचं फळ तुम्हाला मिळेल. हे महाभाव, जो दुसऱ्याचा द्वेष करीत नाही आणि कर्मफलाची अपेक्षा करीत नाही, तो संन्यासी भौतिक बंधन पार करून मुक्त होतो. ज्याला हे पटत नाही तो अज्ञानी आहे. दोन्हीपैकी एका मार्गाचे अवलंबन करून दोन्ही मार्गाचे फळ त्याला मिळते. जो दोन्ही योगाद्वारे समान रूपात पाहतो तो भगवंताला प्रिय होतो. कर्म करीत असला तरी कर्मबंधनात तो पडत नाही. म्हणजे व्यक्ती पाहत असला, बोलत असला, झोपत असला, खात असला, हालचाली करत असला तरी कर्मबंधनात जी व्यक्ती पडत नाही ती व्यक्ती म्हणजे ज्ञानी व्यक्ती होय. कमलपत्र ज्याप्रमाणे पाण्यात राहून त्यावर पाण्याचा अंश राहत नाही, त्याप्रमाणे ही व्यक्ती कर्मबंधनमुक्त पापकर्माने प्रभावी होत नाही. योगीजन आसक्तीचा त्याग करून शरीर, मन व बुद्धी माझ्यामध्ये लावतात. निष्ठेने कर्म करणारा जीव अढळ शांतता प्राप्त करतो, कारण तो आपल्या कर्माची फळे भगवंताला अर्पण करतो. जो भगवंताशी संबंधित नाही किंवा ज्याला हे पटत नाही तो जीव मात्र बद्ध होतो. जो देहधारी कर्मफलाचा त्याग करतो तो या नवद्वार म्हणजे या शरीरात तो वास करतो. पापकर्म व पुण्यकर्म भगवंत कधीच ग्रहण करीत नाही. तो स्वप्रकाशित आहे. तसे त्याचे ज्ञान जर आपल्याला योग्य वाटले तर तो ज्ञानी आहे. तो सहज मुक्तिप्रथावर अग्रेसर होतो. विनम्र साधू व्यक्ती यथार्थ ज्ञान प्राप्त करून तो विद्या विनयात संपन्न होतो व तो माणूस, कुत्रा, गाय, चांडा या सर्वांना समभावाने बघतो त्याच्याकडे. ज्याचे मन एकत्व व समतेवर स्थिर होते तो मनुष्य भगवंताला प्रिय होतो. जो मनुष्य प्रिय वस्तू मिळाली असता हर्षोत्साहित होत नाही व अप्रिय वस्तू मिळाली असता शोक करीत नाही, तर तो मनुष्य म्हणजे ज्ञानी मनुष्य होय. असा मनुष्य भौतिक इंद्रियात आसक्त होत नाही आणि स्वतःमध्ये सुखाचा आनंद उपभोगतो. तो आत्म आनंदात सुखद राहतो. बुद्धिमानी लोक आनंदी व दुःखी होत नाही. वर्तमान शरीराच्या प्राकृतिक इंद्रियाचा आवेग ते सहज सहन करू शकतात. त्यांची सुख अंतरातच आहे, त्यामुळे ते अंतरात्म्यातच आनंद उपभोगतात. जो काम, क्रोध व भौतिक इच्छापासून मुक्त आहे तो आत्मसाक्षात्कारी मनुष्य आहे. सर्व बाह्य इंद्रिये रोधून 2 भुवयामध्ये दृष्टी एकाग्र करून नाकपुड्यामध्ये प्राण अपानवायू रोधून मन व इंद्रिये संयमी करून जो क्रोधापासून मुक्त होतो तो खरा तपस्वी आहे. सर्व यज्ञ
आणि तपस्यांचा मी परमभोक्ता आहे. मी अविनाशी आत्मा आहे. तरीसुद्धा मी कर्म करतो. मी जीवाचे हित साधणारा आहे. हे ज्ञान ज्याला समजले तो दुःखापासून मुक्त होतो आणि शांती प्राप्त करतो. तर भगवंताने कर्म फलाचा त्याग करताना आपण कोणत्या गोष्टीचा अवलंब करायला पाहिजे हे यात सांगितले आहे. आणि बद्ध जीवाने कसे वागले पाहिजे हे या अध्यायात सांगितले आहे. धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब करा.